मलकापूर येथे दिनांक 30 ऑगस्टला दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं शासनातर्फे दिव्यांगांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 5% निधीच्या वाटप करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. परंतु 8 दिवस होऊनही निधी वाटप न झाल्यानं संस्थेच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी मलकापूर नगर परिषद येथे भीक मागो आंदोलन केलंय. मलकापूर नगरपालिका यांच्याकडून दिव्यांगांचा 5% निधी मिळण्यासाठी दरवर्षी अनेक निवेदनं, आंदोलनं, मोर्चे, ठिय्या आंदोलन अशा विविध माध्यमातून दिव्यांग आपल्या हक्काच्या निधीसाठी लढा देत आलेत. परंतु मलकापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून दरवेळी निधी वेळेवर मिळत नाही. याकरता आज भीक मागो आंदोलन करून दिव्यांग मजूर नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्त केला. परंतु आज नगरपंचायत मुख्याधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात बुलढाण्याला गेले असल्यानं दिव्यांग नागरिकांना दिव्यांग निधीबाबत चर्चा करता आली नाही. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरपालिका अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की या वर्षीपासून दिव्यांगांना निधीचा वाटप त्यांच्या टक्केवारीनुसार करण्यात येईल असा जिल्हाधिकारी यांचा निर्णय आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर दिव्यांग संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या निधीबद्दल आणि नवीन नियम टक्केवारीबद्दल विचारणा करावी अशी समज देत सध्या तरी नगरपालिका पदाधिकारी यांनी हात झटकलेत. त्यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नागेश सुरंगे, महाराष्ट्र राज्य सहसचिव पंकज पाटील, राजू रोडे, अशोक पवार, दिगंबर बोरले, अमर सालवाणी, रवींद्र जंगले, अनिल गोठी, एकनाथ जाधव, निखिल पोंदे, सरिता भोई, शुभांगी डवले इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग बहुजन संस्था महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश सुरंगे. आज नगरपालिका येथे आम्ही आज भीक मागे आंदोलन करण्यात आले आहे. परंतु गेल्या 30 ऑगस्टला आम्ही एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाची कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज रोजी आम्ही भीक मागे आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी नगरपालिका येथे जाऊन त्याच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असता मुख्य अधिकारी साहेब ते आज मुख्यमंत्री यांची सभा असल्यामुळे बुलढाणा गेलेले होते. परंतु त्यांचे कर्मचारी होते उपस्थित. त्यांनी आम्हाला सांगता केली की तुमच्या काही संघटनेनी कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे. जो काही निधी जो असतो तुमचा टप्पेवारी भेटीन तो, कारण की त्यांना कोणाला 40%, कोणाला 50% त्यानुसार भेटेल. परंतु आमची संघटनेच्या वतीने मागणी अशी आहे की जेणेकरून ज्या दिव्यांगाला जो निधी भेटत असतो तो सरसकट मिळावा अशी आमची मागणी आहे. आणि तसेच जर येत्या 8 दिवसामध्ये कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्याने आम्ही याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. तसेच शासनाने जो GR काढलेला आहे किंवा जो टक्केवारी समजा आपल्या दिव्यांगांना लाभार्थ्यांना 5% निधी मिळावा त्या याला आमचा विरोध आहे. आणि शासनाला एकच विनंती आहे, तो GR बाजूला ठेवून आम्हाला सरसकट दिव्यांगांना लाभ द्यावा हे अशी आमची विनंती आहे. प्रतिनिधी अनिल कुमार गोठी, NTV न्यूज मराठी, मलकापूर, बुलढाणा.